लोक विश्वास ठेवतात, 50 लोक जीवावर उदार होऊन सत्तेतून बाहेर पडतात, लोक सत्तेच्या दिशेने जातात. माझ्याकडे तर नगरविकास मंत्री होतं, आणखी काय काय खाती होती, 8-9 मंत्री होते आणि आम्ही सत्तेच्या विरुद्ध प्रवाहामध्ये आम्ही उतरलो. कारण शिवसेना वाचवण्यासाठी, शिवधनुष्यबाण वाचवण्यासाठी जो तुम्ही काँग्रेसच्या दावणीला बांधला होता, तुम्ही गाण ठेवला होता, तो सोडवण्यासाठी आम्ही हे केलं. कारण बाळासाहेब म्हणायचे माझी काँग्रेस होऊ देणार नाही. म्हणून मगाशी रामदासबाई म्हणाले ते बरोबर आहे, खुर्चीचा मोह झाला आणि सगळं संपलं. त्या दिवशी रत्नागिरीच्या सभेतही ते म्हणाले हे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना पक्ष फुटला नसता. कशासाठी, काय मिळवलं बरं, कुणाला मुख्यमंत्री व्हायचं होतं? तुम्ही जर आपल्या सहकाऱ्यांना जर नोकर समजायला लागलात, बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, तुम्ही आपल्या सहकाऱ्यांना घरगडी समजायला लागलात, नोकर समजायला लागलात, मालक आणि नोकर बनवून पक्ष मोठा होत नाही. मला आठवतंय मी दिल्लीमध्ये राज्य प्रमुखांची एक बैठक घेतली मुख्यमंत्री झाल्यानंतर. त्या एका राज्य प्रमुखाला फोन गेला कि कहाँ जा रहे हो? बोले दिल्ली जा रहा हूं. काय केली है? बोले शिंदे साहब ने राज्य प्रमुखों की बैठक बुलाई है. अरे बोले मालिक के साथ रहोगे या नौकर के साथ जाओगे? तो बोला मतलब क्या है? अरे मालिक तो इधर बैठा है, वो एकनाथ शिंदे तर नौकर है. तो बोले अच्छा. त्यांनी फोन कट केला आणि तिकडे येऊन ते भाषण केलं त्यांनी, आणि त्यांनी त्याच्या तोंडाने सांगितलं की अशा पक्षामध्ये कसा राहणार मी, शिंदे साहेबांच्या बरोबर आजन्म शिवसेना वाढवण्यासाठी मी काम करणार. हा पक्ष कार्यकर्त्यांचा. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनतेच्या मनातलं सरकार आपण आणलं. जर आम्ही चुकीचं काम केलं असतं तर मला सांगा, सुरुवातीला ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, तुमच्या लक्षात नसेल, पण भारतीय जनता पक्षानंतर शिवसेना दुसऱ्या नंबरला आली आणि हे किती नंबरला गेले माहित नाही. आणि म्हणून या लोकसभेत स्ट्राईक रेट, विधानसभेत स्ट्राईक रेट पाहिल्यानंतर या मुंबईमध्ये देखील आपल्याला मतं जास्त मिळाली. आणि म्हणून 2.5 वर्षामध्ये हा तुमचा एकनाथ शिंदे पायाला भिंगरी लावून फिरला या राज्यभर. एकही दिवस सुट्टी घेतली नाही. मगाशी म्हणाले भाई ते बरोबर आहे, कधी झोपतो, कधी उठतो, कधी जेवतो, कधी काय त्याचा. कारण शेवटचा माणूस त्याला भेटेपर्यंत मी कधी त्याला जाऊ दिलं नाही. कारण तो कसोटीचा काळ होता. आपल्याला पुन्हा या महाराष्ट्रात सत्ता आणायची होती. पण मी कधी किती काम केलं, किती सभा, एक दिवसात मी 8-10 सभा घेतल्या. रात्री पुन्हा येऊन 2 वाजेपर्यंत, 3 वाजेपर्यंत, 4 वाजेपर्यंत, पहाटे 5 पर्यंत देखील बैठका घेतल्या. पण पुन्हा जेव्हा मला तुम्ही समोर दिसायचात, माझे कार्यकर्ते दिसायचे, तेव्हा एकनाथ शिंदे पुन्हा फ्रेश व्हायचा. तुम्हीच माझं टॉनिक आहात, हे कार्यकर्तेच माझं टॉनिक आहे.